गाईस जस्ट आता त्या मित्राचा एका फोन आलता, मला बोलतो गाडी घेऊन ये, बोलतो आपली स्कॉर्पिओ. योगेश योगेश हे योग्या आईस्क्रीम आणलं रे, ओय आवाज दे ना रे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजची सकाळ गाईज एवढी खतरनाक होती ना, म्हणजे बेकार. काय बोलतो म्हणजे नाही काय, फुल रेड झालेला. फुल सकाळी 6 वाजता उठलेलो, फुल रेड, अख्खा रेड झालेला. आता बघा काय पडतोय पाऊस. महिना तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये बोललेलो मी, जयचा आणि माझा विषय झालता की नोव्हेंबरचा महिना पण चालू व्हायला आला. आता नोव्हेंबर महिन्यात पाऊस लय डेंजर का आलेला रे गाईस. इसलिए बोलता भगवान की भक्ति करो, भगवान की भक्ति चालू करो, आगे कुछ नहीं. क्योंकि भगवान की वजह से ही आप लोग जिंदा रहने वाले. और कर्म अच्छे करो, एक बार भगवान माफ करेगा, कर्म नहीं माफ करेगा. आता चाललोय मंदिरात. अरे आओ गाईज, फोन आलता मला दीदीचा की जियाची चप्पल राहिलेली. आता आजपासून स्कूल चालू केली त्यांची, कार्मेलला आहे ना ती, तर स्कूल चालू केले. तर ती चप्पल आपल्या घरीच राहिलेली. तेवढाच फोन केला मला, बोलते चप्पल आण, बोलते मी येते, बोलते इथे मॅगडी पर्यंत, मग तू ये बोलते चप्पल घेऊन. ठीक आहे बोला, आलोच 5 मिनिटात. 2 व्हीलर घेऊन जायला निघलो तर तेवढाच पाऊस आला. फिर क्या अभी आत्ती निकाला आला फोन ना. हॅलो, कुठे राहिला? आलो, एकच मिनिटात आहे का, इथे आपला हायवेला आहे. बिचारी भिजली असं वाटतं, नाही तर रेनकोट असं वाटतं, काय माहित. अचानक पाऊस आला ना काही, म्हणजे कोणाला अंदाजच नव्हता पाऊस येणार आहे. फक्त जवळ करून ठेवलेला बस, पाऊस येणार कोणाला माहितच नव्हता. चला ती चप्पल देऊन येऊ, नंतर मंदिरात जाऊ आपण. काय भारी वाटतो गाईज, किंग वेदर किंग. हे भारी वाटतो पावसात गाडी चालवायला, मजाच वेगळी आहे गाईज. हे बाब्या, पाऊस बघायचा टाइम आला रे. स्कूलला चालले. तू पण चप्पल घरी इथंच विसरलेली. अजून एक चप्पल कुठे? आई आई घे ना. पाऊस बघ ना मध्ये तर कसा आला. इस पाउस आने का इस पीस इतना बारिश आई है कि क्या बोलूं आपको. ओम नमः शिवाय. चलो हम लोग जाते हैं अभी मंदिर. जियाला दिली चप्पल.
वर असा चोलायचा नमद पण अशी चोलायची अशी म्हणजे लय चांगला असतो शुभ असतो सगळा म्हणजे एकदम बारीक. पण ती पूजा करते बघ ना त्याच्या किती दिलेलं असतं मोबाईलवर. आता जातो मंदिरात मी. पूजा किती दिले बघ सगळा म्हणजे असं कशी करायची काय करायची. नाही आता मी व्हिडिओ बघेल त्यात दाखवलेला की जल अर्पण केलं असं होतो मग हे केलं तसं होतं तसं सगळं म्हणजे काय ना मनोभावे. बेलाची पानं वाहताना त्याचा देखाव आपलीकडेच पाहिजे. म्हणजे बेलाचं पान आहे ना हो डेके सकट त्याला पालथा घालायचा पालथा व्हायचा पण पिंडीवर पालथाला त्याचा देखाव आपल्या बाजूला पाहिजे. अरे तसं नाही मी तर देवाच्या पिंडीच्या वरतीच ठेवतो. पिंडीच्या वरतीच ठेवायचा पण त्याचा देखाव आपल्या इकडे पाहिजे त्याला देखाचं ठेवलं आपल्या इकडे पाहिजे. काय असं बरे काय अरे लय म्हणजे जेवढी कशी ना ती अशुभ पण झाले पाहिजे ना आपण करू जाऊ दे बोले शंकराला कशी म्हणजे कसंही पावतो म्हणून मी तुला सांगत नाही राहिलं बोल जाऊ दे तुझी कशी वेळी वाकडी कडे बघते असं नाही तू देव बरोबर घेतोय म्हणजे असं अशुभ मानलं असं बॅग भरता मी. चलो गाईस मी जातो मंदिरात जाऊन येतो. एवढी कोणची बघ नक्की घागर बोलतो कोणची आपली कुठली का काशीची. काही उद्या मम्मी चालले काशीला डायरेक्ट पुढच्या शनिवारी येईल आणि मग नंतर मग आले लगेच पप्पांना लगेच शिर्डीला जायचे म्हणजे 9 तारीख. आता आजची किती 31 तारीख आहे उद्या 1 तारीख म्हणजे पप्पांना लगेच पुढच्या रविवारी शिर्डीला जायचे म्हणजे शनिवारी लगेच शिर्डीला. मग शिर्डीला पायी 7 दिवस मग 8व्या दिवशी घरी येतील. चला आपण निघूया आता मंदिरात जायचं. घरी आलो आता जस्ट. मम्मी त्यांची पॅकिंग चालू आहे. गाईस जस्ट आता त्या मित्राचा एका फोन आलता मला बोलतो गाडी घेऊन ये बोलतो आपली स्कॉर्पिओ ना त्यांनी नवीन स्कॉर्पिओ घेतले बोलतो जरा बोलतो व्हिडिओ काढू बोलतो. सो बोललो चला मी पण जरा असं बसलेलो लॅपटॉप घेऊन बोललो चला जाऊन येऊ. सो आता येऊ जरा जाऊन जरा व्हिडिओ वगैरे काढतो. सो चलो गाईस ही बघा कसं आहे काम. त्याने मग PPF केलं गाडी जी किंग गाडी आहे. माफियास गाईस काढले व्हिडिओ वगैरे शॉर्टच व्हिडिओ काढले रील्सला टाकायला. तरी पण एक व्लॉगमध्ये व्हिडिओ टाकतो मी बघा. चला आता एक राऊंड मारून त्याच्या पप्पाची इथे पप्पाला त्याच्या गाडी पाहिजे तर बोललो चला आपली पण गाडी दाखवू पप्पाला त्याच्या. पप्पा बसला ना बसला चल जाऊ दे गाडी. कडक बाबू कोणाची बॉडी आहे वाजू
तुला ताट पाहिजे ना जेवायला आले तिला जेवायला नाही भेटलं आले नाही व त्याला बनवते हा काय सांगशील जेवायला गाईज आमच्याकडे एक नवीन भांडी घासणारी आले ही फक्त आमच्या इकडे भांडीच घासते तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल भाई एक नंबर मला वहिनी तर लय भारी भेटला अशी मम्मीला म्हणजे मदत करणे एकच इथं मदत केल्याशिवाय जातच नाही लोकांना समजायला पाहिजे ना अशी वहिनी भेटणार हो मम्मीने नाही बोलला तरी ती ऐकत नाही भांडी झाला काय काम असं लगच भांडी झाली आता लगच झाडूवरती आली आईस्क्रीम आणले रे ओय आवाज दे ना रे योग्याला भेटली योग्याला आई बाई व्हेरी बॅड मग ते ऋतूला बोलते घे ना आता आईने घेतली तर व्हेरी बॅड अरे लय हुशार येतो लय हुशार कुठली काय रे वालेली कपडे द्या मला दादाला आणि मला घेतलं होतं दोन ए योग्या योगेश आई ए योगेश ए योग्या तू योगेश नाही मग रितू नाही तू योग्या I am the piece of the heart. बोल. My name is piece कौन of है the रे? heart. बोल. माझा तेरा रास्ता छोडून मी तेरा रास्ता आईस्क्रीम पार्टी आई मावशी हे योगेश माद्या हे मम्मी पप्पा म्हणा माद्या माद्या काठी कुठे काठी बघू इकडे जवळ बघू आकर इकर अरे तोंड धुजत आहे येडे अक्का हे झालंय बहिणी अरे 30 सेकंड आहे
सगळे एक्सरसाइज करतो 8 एक्सरसाइज कमी आवडायची योगेश. तर गाईस सगळे गेले घरी आता. जिजू असं झाले तुझे शिर्डी मला बोलत होते की चला म्हणून, पण मला कामं आहेत बोललो होता का या जाऊन. आता पप्पा नाहीतरी शिर्डीला झालेत ना, मग आम्ही 8व्या दिवशी म्हणजे 7 दिवस लागते त्यांना. सो 7व्या दिवशी जाऊ किंवा मग 8व्या दिवशी जाऊ, बघू कसं काय. तेव्हा आपण जायचं तर मम्मी बोलली नको आपण तेव्हा जाऊ. मग जिजू जाऊ दे चालले सकाळी पहाटे निघणार आहेत. सो गेले आता ते लवकर उठायचे म्हणून. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू, गुड नाईट, लव्ह यू ऑल. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.